गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण TY BSc कम्प्युटरचं 5वं लेक्चर आज पाहत आहोत. आपण सब्जेक्ट आहे आपला इंटरनेट प्रोग्रॅमिंग फर्स्ट. त्यातील पहिला चॅप्टर आपण पाहतोय इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक. आत्तापर्यंत आपण PHP लँग्वेजमधील छोटे छोटे टॉपिक पाहतोय. आपण PHP लँग्वेज आपल्याला कशा टाईपमध्ये राईट करायची त्याचं ग्रॅमॅटिक पार्ट आपण पाहतोय. त्याची कन्सेप्ट पाहतोय आपण की लिटरल काय असतं किंवा कॉन्स्टंट काय असतो किंवा आयडेंटिफायर काय असतो, ह्या आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिल्यात. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे इन PHP मधील व्हेरिएबल की जो C मध्ये आपण पाहिला आहे तोच इथं असेल, फक्त PHP लँग्वेजचं स्ट्रक्चर असेल. आज आपण पूर्ण समजून घेणार आहोत की व्हेरिएबल काय असतो, त्याचा फायदा काय आहे किंवा व्हॉट इज व्हेरिएबल. जर मला व्हेरिएबलच समजून येत नसेल किंवा व्हेरिएबलचा काय यूज करायचा हे जर मला माहीत नसेल तर मी कोणत्याही टाईपची प्रोग्रॅमिंग लँग्वेज केली किंवा कोणताही कोड तयार केला आणि जर मला व्हेरिएबल एखादा क्वेश्चन विचारला गेला आणि जर मला व्हेरिएबल काय हे जर सांगता येत नसेल प्रायमरी, तर मी कोणत्याही प्रकारची लँग्वेज मी शिकून किंवा शिकलो असेल तर त्याचा फायदा काहीच नाही. कारण इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ कम्प्युटर सायन्स ऑर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, इट इज अ हार्ट म्हटलं तरी चलन तुम्ही, कारण तो व्हेरिएबल आहे. कारण व्हेरिएबलला आपण डेटा स्टोअर केला तरच मला तो काय करता येऊ शकतो, रिट्रीव्ह करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो किंवा मला जशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे तशा टाईपमध्ये त्या व्हेरिएबलला मी पुढं घेऊन जाऊन यूज करू शकतो. तर आज आपल्याला व्हेरिएबल काय ते समजून घेऊ. व्हॉट इज व्हेरिएबल? व्हेरिएबल इज अ नेम, इट इज सिंपल नेम. व्हेरिएबल काय आहे? एक सिंपल साधं नेम आहे. कोणाचं पण किंवा कुठं? द मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनमधील नाही किंवा मेमरी लोकेशन जिथं असेल किंवा जे काय आपले हार्ड डिस्क आहे किंवा जिथं का आपली मेमरी आहे तिथं जर मला डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याला काय द्यायला लागेल, मला इंटिजर व्हॅल्यू घ्यायची किंवा मला कॅरेक्टर व्हॅल्यू घ्यायची किंवा मला फ्लोट व्हॅल्यू घ्यायची. ती स्टोअर कुठं होईल? मेमरीमध्ये स्टोअर होईल, परंतु त्याला काहीतरी नाव द्यायला लागेल. इट इज कॉल्ड द व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय? द व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन. परंतु त्या मेमरी लोकेशनला काय असेल? दॅट कंटेन काय कंटेन असेल? द व्हॅल्यू. कोणत्या टाईपची व्हॅल्यू असेल? इंटिजर टाईप असेल, कॅरेक्टर टाईप असेल, स्ट्रिंग टाईप असेल, बुलियन टाईप असेल. तिचं व्हॅल्यू कुठं स्टोअर असेल? मेमरीमध्ये असेल आणि त्याला नाव काय असेल? तर व्हेरिएबल असेल. दॅट इज अ व्हेरिएबल मीन्स द नेम. जी व्हॅल्यू मला स्टोअर करायची, ज्याला असाइन करायची त्याला काय म्हटलं जातं? व्हेरिएबल म्हटलं जातं. म्हणजेच मला एखादं ॲडिशन करायचे असेल 10+10, मला नुसते ह्या व्हॅल्यू घेऊन चालणार नाही, तर त्या व्हॅल्यूला व्हेरिएबल द्यायला लागतील किंवा व्हेरिएबल असाइन करायला लागतील. आणि तो व्हेरिएबल कुठं स्टोअर होईल? तर त्या मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर होईल. ज्यावेळेस मला पुढं जाऊन ज्यावेळेस मी इक्वेशन राईट करेल C=A+B, त्यावेळेस Aला कोणती व्हॅल्यू आहे? 10, Bला कोणती व्हॅल्यू आहे? 10. ती रिट्रीव्ह होईल, त्याची ॲडिशन होईल आणि थर्ड व्हेरिएबलला काय होईल? ती स्टोअर होईल. फक्त आत्ता तुम्हाला समजलं पाहिजे किंवा आता तुम्ही लास्ट टप्प्यात आहात, टिवायला आहात, आपल्याला कोडिंग करायचं आहे, आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे, तर आधी व्हेरिएबल समजून घ्या की व्हेरिएबल मला कशासाठी यूज लागणार आहे की पुढं जाऊन मला स्ट्रक्चर तयार करायचं आहे, त्याला व्हॅल्यू आपण असाइन करणार आहोत. तर हे झालं व्हेरिएबल म्हणजे काय. आपण C प्रोग्रॅमिंगमध्ये आपण रूल्स पाहिले होते आपण की व्हेरिएबलचे रूल्स काय आहेत किंवा कशा प्रकारचे आपण त्याला असाइन करणार आहोत किंवा व्हेरिएबल कोणत्या टाईपचा असणार आहेत. तर रूल्स ऑफ व्हेरिएबल.
सिंपल. इन अ PHP आपण PHP लँग्वेज पाहतोय म्हटल्यानंतर आपण PHP लँग्वेजचेच रूल्स जे Cचे आहेत तेच PHPला लागू होतात. परंतु व्हेरिएबल इन अ PHP हा केस सेन्सिटिव्ह आहे. कसा आहे तो? मग जर व्हेरिएबल हा केस सेन्सिटिव्ह असेल तर पहिला रूल काय आला त्याचा? सिंपल साधा रूल पहिले कसे असू द्या, परंतु जर आपण PHP लँग्वेज लर्न करत असू तर व्हेरिएबल कसा आहे? कुणी विचारलं, इट इज अ केस सेन्सिटिव्ह. जर केस सेन्सिटिव्ह असेल तर काय रूल्स झाला मग तो? जर मी त्याला अप्पर केसमध्ये राईट जर केला, जर त्याला मी अप्पर केसमध्ये जर राईट केला तर तो शेवटपर्यंत कसा असावा? तो अप्पर केसमध्येच असावा. जर तो लोअर केसमध्ये यूज केला तर तो कशामध्ये असावा? लोअर केसमध्येच असावा. ओके. म्हणजे जर PHP मध्ये मी व्हेरिएबल यूज करत असेल तर पहिला रूल मला माहीत पाहिजे की व्हेरिएबल कसा आहे? तर केस सेन्सिटिव्ह आहे. जर तो केस सेन्सिटिव्ह असेल तर तो मला कसा यूज करायला लागेल? जर अप्पर केसमध्ये घेतला असेल तर तो मला अप्पर केसमध्येच घ्यायला लागेल. जर लोअर केसमध्ये घेतला तर तो लोअर केसमध्येच घ्यायला लागेल. म्हणजेच काय? जर मी हा ए व्हेरिएबल घेतला तर शेवटपर्यंत कसा घ्यायला लागेल? मला तो एच घ्यायला लागेल. इट इज अ स्मॉल केस लेटर. जर मी कॅपिटलमध्ये घेतला तर तो शेवटपर्यंत मला यूज करता असताना, एक्झिक्यूट करता असताना मला तो कसा घ्यायला लागेल? कॅपिटलच घ्यायला लागेल. इट इज अ व्हेरिएबल रूल्स इन अ PHP. कशावरून आला? तर आपण आधीचा पार्ट लर्न करता असताना शिकलो काय? तर व्हेरिएबल कसा आहे? हा केस सेन्सिटिव्ह आहे. मग तो केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं जर तो अप्पर केसमध्ये असेल तर मी अप्पर केसमध्येच घेईल, जर लोअर केसमध्ये असेल तर तो लोअर केसमध्येच घेईल. व्हेरिएबल राईट करत असताना किंवा स्टार्ट करत असताना व्हेरिएबलमध्ये आपल्याला यूज करायला लागेल $A. इन अ PHP एखादा व्हेरिएबल मला डिक्लेअर करायचा असेल किंवा मला इनिशियलाइज करायचं असेल तर त्याची मला सुरुवात डॉलरनी करायला लागणार आहे. म्हणजे मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे किंवा इनिशियलाइज करायचा आहे तर तो मला काय करायला लागेल? फर्स्ट युजिंग अ डॉलर. म्हणजे स्टार्ट ऑफ व्हेरिएबल काय असेल? व्हेरिएबलची स्टार्ट डॉलरनी होती. कशामध्ये? इन अ PHP लँग्वेज. हा आता पहा, हे दोन रूल्स इन अ PHP मध्ये आपण आधी का घेतले नीट लक्षात घ्या. जर PHP मध्ये मला जर नाही का व्हेरिएबल घ्यायचा असेल तर स्टार्ट काय असावी? त्याची डॉलर असावा. आणि दुसरा आपण घेतला होता की व्हेरिएबल कसा आहे? केस सेन्सिटिव्ह आहे. तर तो कसा पाहिजे? अप्पर केसमध्ये घेतला तर तो अप्पर केसमध्ये पाहिजे, लोअर केसमध्ये घेतला तर लोअर केसमध्ये घेतला. एवढेच दोन रूल्स मला इन PHP मध्ये नवीन आहेत की ते यूज करत असताना हे मला माहिती पाहिजे. कारण का? व्हेरिएबल इज अ केस सेन्सिटिव्ह. मग आधीचे जेवढे Cचे रूल्स आहेत तुम्हाला सांगितलं जे, आता ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट स्टार्ट करणार आहोत, ग्रुप पाडणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला Cची वही घेऊन यायला सांगितलेली. म्हणजे आपण टू स्टार्ट PHP स्टार्ट, परत C प्रोग्रॅमिंग जो पार्ट असेल तो आपल्याला कंपॅरेटिव्हली स्टडी केल्यानंतर सोपं जाईल लर्न करायला. हे दोन रूल्स ह्या व्हेरिएबलमध्ये महत्त्वाचे आहेत. हां, मग नंतरचे रूल्स सगळे Cचेच आहेत. काय? जर व्हेरिएबल मला घ्यायचा असेल तर स्टार्ट द व्हेरिएबल. आता हा झाला काय? व्हेरिएबल घेत असताना स्टार्ट काय आला? तो डॉलर झाला इन अ PHP. परंतु ज्यावेळेस मला व्हेरिएबल नेम घ्यायचं आहे तर तो PHP इन अ C मध्ये कसा असतो? द स्टार्ट द व्हेरिएबल अंडरस्कोर किंवा अल्फाबेट. तुम्ही एक अल्फाबेटने स्टार्ट करू शकता. व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल नेम कसं असावं? स्टार्ट कसं? अंडरस्कोर किंवा अल्फाबेट. आता मी काय म्हणतोय? व्हेरिएबल नेम घेत असताना हा डॉलरचा विषय संपवते. हा व्हेरिएबल घेत असताना किंवा व्हेरिएबलचं नाव घेत असताना तो कसा असावा? अंडरस्कोर पाहिजे एकतर
किंवा अल्फाबेट कसं पाहिजे, एक तर स्टार्टिंग अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल नेम घेतलं तर नेम अँड देन स्टार्ट द डॉलर. इट इज अ व्हेरिएबल इन अ PHP मध्ये. इट इज अ डिक्लरेशन्स. समजतंय का? पा स्टार्ट डॉलर व्हेरिएबल नेम अंडरस्कोर किंवा अल्फाबेट. मी जर असं केलं डॉलर अंडरस्कोर नेम, इट इज अ ट्रू. इट इज अ व्हॅलिड व्हेरिएबल इन अ PHP. ही PHP मध्ये कसं असेल, व्हॅलिड असेल. हे सुद्धा कसं असेल, व्हॅलिड असेल. परंतु जर मी $1 नेम असं जर घेतलं, आता मी काय घेतलंय, राईट द फर्स्ट स्टार्ट डिजिट, तर इट इज अ इनव्हॅलिड. स्टार्टिंग काय असेल, डिजिट असेल. त्या व्हेरिएबलचं नाव घेत असताना जर सुरुवातीला व्हेरिएबलचा एक अल्फाबेट जर मी डिजिट घेतला आणि जर अशा टाईपमध्ये राईट केलं तर तो कसा असेल, इनव्हॅलिड व्हेरिएबल असेल. हे समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. मला व्हेरिएबल यूज करत असताना व्हेरिएबल कसा असावा, जर मला व्हेरिएबल समजला नाही तर आपण पुढं ॲरे गेलो काय, स्ट्रिंग गेलो काय, आपण स्ट्रक्चर गेलो काय. कारण ॲरे म्हणजेच काय, शेवटी व्हेरिएबलचे, स्ट्रिंग म्हणजेच काय, व्हेरिएबल आहे. पॉईंटरसुद्धा पुढे गेल्यानंतर व्हेरिएबल. इट इज अ ॲडव्हान्स. लक्षात घ्या, आपण बेसिक पाहत असताना आधी 1 व्हॅल्यू मला असाइन करता आली पाहिजे. एका वेळेस एक व्हॅल्यू मला असाइन करता आली पाहिजे त्या व्हेरिएबलला. पुढं जाऊन आपण काय करणार, मल्टिपल व्हॅल्यू असाइन करणार आहेत. परंतु कन्सेप्ट चेंज होत चलती, ॲडव्हान्स येत चलती, कॉम्प्लेक्स येत चलती. इट इज अ सिम्पल थिंग्स. परंतु आधीचा मला व्हेरिएबल कसा राईट करायचा तो समजला पाहिजे. जर मला व्हेरिएबल कसा राईट करायचा हे जर माहीत नसेल तर मी प्रोग्रॅमिंग करू शकणार नाही. इट इज अ इम्पॉर्टंट रूल्स ऑफ व्हेरिएबल्स. लक्षात घ्या, मी डिजिट किंवा काही स्टार्टिंगला यूज करू शकणार नाही. कशामध्ये, तर त्या व्हेरिएबलमध्ये. इट इज अ सिम्पल रूल. व्हेरिएबल काय आहे, इट इज अ नेम. कोणाचं, तर त्या मेमरी लोकेशनचं. त्यात काय स्टोअर होतं, तर व्हॅल्यू स्टोअर होती. मग कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर होती, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, वॉट एव्हर. मग त्याचे रूल्स काय आहेत, किंवा मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर ते रूल काय. व्हेरिएबल PHP मध्ये राईट करत असताना मला डॉलर स्टार्ट लिहायला लागेल. काय लिहायला लागेल, इट इज अ स्टार्टिंग द डॉलर. PHP मध्ये अंडरस्टँडिंग करून घ्यायचं असेल, एखादा कोड तुम्हाला राईट केला आणि एखादा कोड दिला ट्रेस, तुम्हाला कळलं पाहिजे की व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला आहे, स्टार्टिंग डॉलर. मग ही प्रोग्रॅमिंग कोणती असेल, PHP लँग्वेजची असेल. इट इज अ सिम्पल थिंग्स. व्हेरिएबल हा केस सेन्सिटिव्ह आहे म्हणून तो अप्पर केसमध्ये राईट केला तर शेवटपर्यंत एक्झिक्यूट करत असताना स्क्रिप्टमध्ये तो अप्पर केसमध्येच असावा. लोअर केस घेतला तर तो लोअर केसमध्येच असावा. इट इज अ केस सेन्सिटिव्ह. व्हेरिएबल नेम मला घ्यायचा असेल इन अ PHP, इट इज अ सेम रूल्स इन अ C लँग्वेज. कोणता, तर अंडरस्कोर आणि अल्फाबेट हा स्टार्टिंग अल्फाबेट असावं. एक तर अंडरस्कोर असावं किंवा अल्फाबेट असावं त्या व्हेरिएबल नेमला. इट इज थिंग. डॉलर ऑफ नेम, इट इज व्हॅलिड. इट इज अ अंडरस्कोर नेम, इट इज व्हॅलिड. बट $1 नेम, इट इज अ इनव्हॅलिड. स्टार्टिंग डिजिट नसावं. इट इज अ सिम्पल रूल की जे आपण C मध्ये पाहिले होते आपण. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर पुन्हा अंडरस्टँडिंग करून घ्या, पुन्हा स्टार्ट करा, पुन्हा सुरुवात करा. आपल्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायचीच आहे. जर मला प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायची असेल, मला PHP मध्ये कोडिंग करायचं असेल किंवा मला PHP मध्ये प्रोजेक्ट तयार करायचा असेल किंवा जावामध्ये मला प्रोजेक्ट करायचा असेल, कारण आता जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज तुम्हाला असेल, त्या जावा लँग्वेजमध्ये पण स्टार्टिंग हेच असेल, कॉन्स्टंट असेल, लिटरल असेल. कारण एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज लर्न होत असताना त्याच बेसिक रूल्स असतात किंवा कन्सेप्ट तीच असते, फक्त त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, हे झाले रूल्स. इट इज अ सिम्पल रूल्स. जर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर कसा, PHP मध्ये आपण राईट करतो काय, इट इज अ स्क्रिप्ट. ओके, नाव स्टार्ट. म्हणजे मला ज्यावेळेस आपण C प्रोग्रॅमिंग लिहितो काय करतो, /include int main. ओके,
ह्याच्यामध्ये आपण प्रोग्रॅमिंग करतो, ह्याच्यामध्ये आपण राईट करणार आहे, ह्याच्यामध्ये राईट करणार आहे. इट इज अ कोड ऑफ, इट इज अ स्क्रिप्ट ऑफ PHP लँग्वेज. मग जर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, तुम्ही PHPमध्ये कुठेही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, कारण इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. पण मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, व्हेरिएबल डिक्लरेशन, इट इज सिम्पल युजिंग अ $A किंवा $name. इट इज अ डिक्लरेशन. सेमिकोलॉन दिलाच पाहिजे असं नाही आहे, कारण तुम्ही PHPमध्ये सेमिकोलॉन देऊ शकता किंवा सेमिकोलॉन नाही दिला तरी चालतो. कशामध्ये? PHP लँग्वेजमध्ये. मग तुम्ही डिक्लरेशन $A, $B मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकता इन अ PHP. इट इज अ डिक्लरेशन. पहा स्टार्ट पहा. सी मध्ये आपण इंट ABC हे 3 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले, परंतु टाईप राईट केला. काय केला? इंटिजर. व्हेरिएबल डिक्लेरेशन इन अ PHP मध्ये करत असताना आपल्याला टाईप लिहायची गरज नाही. कारण का? PHP इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ती कशावर डिपेंड्स आहे? तर व्हॅल्यूवर डिपेंड्स आहे. ज्यावेळेस मी ह्या व्हेरिएबलचं इनिशलाइज करल किंवा व्हेरिएबलला काय करल? व्हॅल्यू इनिशलाइज करल इन अ PHP, तर कशी असेल? $A1. तर ॲटोमॅटिकली ह्याचा टाईप काय असेल ह्या व्हेरिएबलचा? तर इंटिजर असेल, कारण डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. आज आपण 3रं ते 4थं लेक्चर चालू आहे आपलं ह्या व्हेरिएबलवरच किंवा त्या व्हॅल्यूवरच. लक्षात घ्या, आपण PHP प्रोग्रॅमिंग लँग्वेज पाहत असताना, त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना, त्याचे फीचर्स पाहत असताना किंवा त्याचा यूज पाहत असताना आपण त्यावेळेस ही चर्चा केली होती. काय सांगितलं होतं की व्हेरिएबल PHP काय आहे? इट इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर का? तर मला टाईप लिहायची गरज पडत नाही इन अ प्रोग्रॅमिंग PHP. डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. ज्यावेळेस मी त्या व्हेरिएबलला मी 1 राईट केला तर ह्याचा टाईप ॲटोमॅटिकली काय आला? इंटिजर. कारण ह्याच्यात मोस्ट ऑफ लायब्ररीज आहेत, एक्झिस्टिंग आहेत, किंवा त्याला आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. जसं की आपल्याला इथं /include stdio.h लिहायला लागतं. इट इज अ इनपुट, इट इज अ आउटपुट व्हॅल्यू आपल्याला द्यायला लागतात, इम्पोर्ट करायला लागतात. तसं PHPमध्ये करायला लागत नाही. लक्षात घ्या, व्हेरिएबल व्हॅल्यू किंवा त्या व्हॅल्यूवर त्याचा टाईप डिपेंड्स असतो. इट इज अ डिक्लरेशन, इट इज अ सिम्पल डिक्लरेशन. $A किंवा $B. इथं मी सी मध्ये पहा इंट ABC. इथं टाईप लिहायची गरज नाही, कारण ते व्हॅल्यूवर डिपेंड्स आहे. मी जर म्हटलं इट इज इनिशलाइज द व्हॅल्यू A = 1 झालं, त्याचा टाईप काय आला? इंटिजर. जर मी $B ची व्हॅल्यू घेतली हाय, ॲटोमॅटिक हा बी काय आला? स्ट्रिंग टाईप झाला. जर मी अजून एखादा व्हेरिएबल घेतला C, $C काय? A कॅरेक्टर घेतला, देन असाइन, इट इज अ C काय आला? कॅरेक्टर टाईप झाला. मला डिक्लरेशन करायची गरज नाही पडली. एकाच लाईनमध्ये लिहिलं $ABC आणि इथं पुढं जाऊन त्याचे काय केलं? व्हॅल्यू असाइन केल्या, तर त्या व्हॅल्यूवर त्यांचे काय आले? टाईप्स असाइन झाले. इथं जर ABC घेतलं तर हे तिन्ही पण काय आले? इंटिजर टाईपच झाले. पुढं जाऊन B ची व्हॅल्यू मी काय करू शकत नाही? कॅरेक्टर घेऊ शकत नाही, कारण का? इट इज अ रिझर्व. काय करून ठेवला आहे तो? इंटिजर टाईप. इट इज अ डिक्लरेशन अँड इनिशलायझेशन व्हॅल्यूज. इट इज व्हेरिएबल. हा सिम्पल व्हेरिएबल आहे. लक्षात घ्या, हा आपल्याला समजला पाहिजे, अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. ही कन्सेप्ट आपण C मध्ये पाहिली, तुम्ही CPP मध्ये सुद्धा पाहिली असेल. परंतु जर मला अजूनपर्यंत व्हेरिएबल जर समजत नसेल तर तुम्ही पुढं जाऊन फायदा नाही आहे. लक्षात घ्या, उगाचच लर्न करायचं म्हणून लँग्वेज शिकू नका. कळत नसेल तुम्ही इथून पुढं घरातली परमिशन घेऊन दोघं तिघं येऊन विचारू शकता की तो व्हेरिएबल काय असतो सर, मला अजून समजलं नाही. मी पुन्हा ते काय करल? तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करल.
परंतु त्याच्या पुढं जाऊन लगेच स्टडी करण्याचा प्रयत्न करू नका. आधी जर मला हेच कळत नसेल, हे समजत नसेल तर तेच रीड करा, किंवा आता व्हिडिओच्या मार्फत जरी अंडरस्टँडिंग होत नसेल तर पुन्हा मला विचारा. कारण जर व्हेरिएबलच समजला नाही इन PHP मधील तर मला पुढं जाऊन प्रोग्रॅमिंग लँग्वेज सिंपल होणार नाही, लक्षात घ्या. कारण इथून पुढं PHP मध्ये बरेच फंक्शन असल्यामुळं, ते एक्झिस्टिंग असल्यामुळं आपल्याला त्यांचा यूज करायचा आहे. आणि जर मला त्यांचा यूज माहीत नसेल तर मला डायरेक्टली ते यूज करता येणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून मला एक 1 बाय 1 कन्सेप्ट जात असताना ती गरज आहे लर्न करण्याची. नेक्स्ट, PHP मध्ये, C मध्ये किंवा अदर लँग्वेजेसमध्ये हा आता नेक्स्ट पॉईंट घेणार आहे आपण, व्हेरिएबल. पहा, न्यू कन्सेप्ट इन PHP. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो किंवा PHP लँग्वेजमध्ये पण इंटरव्ह्यू गेल्यानंतर व्हेरिएबल तुम्हाला व्हॉट इज व्हेरिएबल विचारणार नाहीत, पण PHP मध्ये नवीन थिंग्स आली किंवा नवीन टाईप आला किंवा नवीन कन्सेप्ट आली व्हेरिएबल, ते पाहू आपण. Variable, it is a new concept. आपण एक सिंपल व्हेरिएबल पाहिला की $A1 डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. एका व्हेरिएबलला आपण एक व्हॅल्यू आपण असाइन केली. इट इज अ सिंपल थिंग्स. C मध्ये पण कन्सेप्ट सेमच आहे व्हेरिएबलची. जावा असेल, अदर लँग्वेजेस असतील, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जी लँग्वेज आली त्यांची सर्वांची कन्सेप्ट इट इज अ सेम ॲज. परंतु PHP मध्ये न्यू थिंग्स आली की व्हेरिएबल. What is variable? Variable is existing value. म्हणजे आधीचा व्हॅल्यू असेल किंवा आधीचा व्हेरिएबल असेल किंवा आधीच्या त्या व्हेरिएबलला आधीची व्हॅल्यू काय असेल, असाइन असेल. that used new variable. काय सांगितलं मी? व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल इज एक्झिस्टिंग व्हॅल्यू. आधीच्या व्हेरिएबलला जर व्हॅल्यू असाइन असेल आणि तोच व्हेरिएबल मला काय करायचा आहे, पुन्हा काय करायचं आहे, नवीन व्हेरिएबल म्हणून यूज करायचा आहे. दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. मग कशा प्रकारचं? $A, hello. $A, PHP. नीट लक्ष द्या इकडं. इट इज अ सिंपल छोटी कन्सेप्ट आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? आधीची व्हेरिएबलला जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू असेल आणि तोच व्हॅल्यू किंवा ती व्हॅल्यू मला काय करायची, पुन्हा नवीन व्हेरिएबल म्हणून काय करायची, यूज करायची असेल, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, इट इज अ वन व्हेरिएबल.
डॉलर ऑफ ए इट इज अ वन व्हेरिएबल आणि ही त्याची काय आली व्हॅल्यू झाली. ही काय त्याची व्हॅल्यू. इट इज अ एक्झिस्टिंग व्हॅल्यू. जो आधीचा व्हेरिएबल आहे त्यालाच काय आहे एक व्हॅल्यू असाइन. इट इज अ सिम्पल की आपण नॉर्मल यूज करतो तो. पहा पुढे जाऊन काय केलं मी डॉलर ऑफ ए दॅट इज कॉल्ड PHP. त्याच एक्झिस्टिंग व्हेरिएबललाच की जो आधीचा व्हेरिएबल असेल आणि त्याला काय असेल व्हॅल्यू असाइन असेल मग ते ऑलरेडी यूज आहे परंतु मला काय करायचं आहे तोच पुन्हा काय करायचा आहे व्हेरिएबल म्हणून यूज करायचा असेल दॅट इज कॉल्ड डॉलर ऑफ ए. इट इज अ एक्झिस्टिंग व्हेरिएबल किंवा एक्झिस्टिंग व्हेरिएबल किंवा एक्झिस्टिंग व्हॅल्यू ज्याला आधीचीच काय आहे त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन आहे तोच मी काय घेतला आहे व्हेरिएबल म्हणून घेतला आहे. दॅट इज कॉल्ड डॉलर ए आणि त्याला पुन्हा काय केली अनादर व्हॅल्यू असाइन केली. दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल कन्सेप्ट. ही फक्त PHP प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येच. एक वेळेस तुम्हाला व्हेरिएबल विचारणार नाहीत एक्झाममध्ये 1 मार्काला 2 मार्काला पण हा कन्सेप्ट विचारणार एक्सप्लेन द व्हेरिएबल इन अ PHP लँग्वेज. तर सांगता आलं पाहिजे काय व्हेरिएबल इज एक्झिस्टिंग व्हॅल्यू दॅट यूज न्यू व्हेरिएबल. ऑलरेडी व्हेरिएबल काय आहे यूज आहे काय त्याला व्हॅल्यू असाइन आहे पुन्हा तोच व्हेरिएबल मी काय केला आहे व्हेरिएबल म्हणून यूज केला. दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. पहा सिम्पल. आता ह्याचा आउटपुट काय येईल इको डॉलर ऑफ हॅलो म्हणजे पहा ह्या कन्सेप्टमध्ये डॉलर ऑफ ए आता कशा टाईपमध्ये एक्झिक्युशन होते पहा डॉलर ऑफ ए. व्हॉट यू मीन बाय डॉलर ऑफ ए हॅलो म्हणजे पुन्हा काय आला हा हॅलो. पण व्हॉट इज हॅलो म्हणजेच काय PHP म्हणजे इथं काय असेल हाच म्हणजे काय हॅलो आणि ह्याचाच व्हेरिएबल म्हणजे कोण PHP. लक्षात घ्या ह्याचा आउटपुट काय येईल PHP. इट इज अ सिम्पल आणि छोटीशी कन्सेप्ट व्हेरिएबल. फक्त आत्ता जर कळत नसेल किंवा समजलं नसेल तर पुन्हा माझ्याकडे या मी ती लर्न करून किंवा तुम्हाला ते व्यवस्थित टीच करण्याचा प्रयत्न करेल. जर समजलं नसेल तर किंवा फोनवर विचारा स्क्रिप्ट टाका सर ते असं होतं आहे. इट इज अ सिम्पल थिंग्स. इट इज अ व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल काय आधीच्या व्हेरिएबलला जो जुना व्हेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू पण असं नाही परंतु तोच जुना व्हेरिएबल मला काय करायचा आहे पुन्हा व्हेरिएबल म्हणून यूज करायचा असेल दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. अशी कन्सेप्ट दुसरीकडे कुठेही नाही. आपण रेफरन्स म्हणून यूज करू शकतो बरोबर आहे का नाही म्हणजे आपण पॉइंटर यूज करतो परंतु इथं व्हेरिएबल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इन अ PHP सेम ॲज आपण इथं काय केलं आपण व्हॅल्यू घेतली किंवा तो व्हेरिएबल घेतला परंतु आता काय केला जर रेफरन्सच असाइन केला तर इट इज अ सेम ॲज अ पॉइंटर थिंग्स. नेक्स्ट कन्सेप्ट व्हेरिएबल रेफरन्स. Variable reference. What do you mean by reference? Address. काय असतो तो ॲड्रेस की आपण पॉइंटरमध्ये काय करतो एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलला काय करतो आपण त्याचा ॲड्रेस असाइन करतो. दॅट इज कॉल्ड रेफरन्स किंवा दॅट इज कॉल्ड पॉइंटर. पॉइंटर म्हणजेच काय मेमरी किंवा लोकेशन किंवा रेफरन्स किंवा ॲड्रेस. आपण व्हॅल्यू घेऊन जात होतो आता रेफरन्स म्हटल्यानंतर त्याचा ॲड्रेस आपण काय करू शकतो स्टोअर करू शकतो एखाद्या व्हेरिएबलला. दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल म्हणजेच काय रेफरन्स किंवा इट इज अ डुप्लिकेट नेम. व्हेरिएबल रेफरन्स किंवा पॉइंटर हा काय करू शकतो आपण एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये डुप्लिकेट्स म्हणून काय करू शकतो यूज करू शकतो. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला आपण असाइन करू शकतो परंतु कोणामार्फत इट इज युझिंग अ रेफरन्स. कळतंय का आपण पाहू
It is simple things. इट इज युझिंग अ रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय? ॲड्रेस. आपण काय करतोय? एका व्हेरिएबल रेफरन्स मीन्स एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय? असाइन करतोय थ्रू द रेफरन्स, थ्रू द ॲड्रेस. हाऊ? एक्झाम्पल्स. $A. आता मेमरीमध्ये ए काय असेल? 5. फॉर एक्झाम्पल ह्याचा ॲड्रेस काय असेल? 1000 असेल. पहा आता दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे $B, परंतु आधीच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस मी कशामध्ये स्टोअर केला आहे? $B युझिंग अ रेफरन्स, नॉट अ व्हॅल्यू. आपण व्हॅल्यूचा यूज करत नाही. आपण काय करतोय? ॲड्रेस थ्रू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू असाइन करतोय. कशी? पहा, in 1000. ॲड्रेस ऑफ $A कोणाचा? ह्या व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे. अँड म्हणजे काय? रेफरन्स म्हणजेच काय? ॲड्रेस. ह्याचा जो ॲड्रेस असेल कोणाचा? ह्या व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तो कोणात स्टोअर होर? बीमध्ये. इट इज असाइन द ॲड्रेस. ह्याचा यूज काय? इट इज अ असाइनमेंट ऑपरेटर. इट इज अ ॲड्रेस कोणाचा? $A. ह्याचा ॲड्रेस काय? 1000. ॲज्युम तो कोणा स्टोअर केला? कोणाला असाइन केला? बीला. इट इज 1000. पहा आता जर मी प्रिंट केला ॲड्रेस ऑफ बी तर हा 1000 प्रिंट नाही येणार. व्हॉट यू मीन बाय 1000 ऑफ बी? 1000. हा 1000 म्हणजेच कोण आहे? हा आहे. तर त्याची व्हॅल्यू काय? 5. इट इज आउटपुट 5. इट इज अ व्हेरिएबल रेफरन्स. आपण याआधी आपण काय केलं? तर आपण व्हॅल्यूज असाइन करत होतो. काय? $A ची व्हॅल्यू 5. पण $A म्हणजे आधीचा व्हेरिएबल आहे, तोच व्हेरिएबल मला काय करायचं आहे? पुन्हा यूज करायचा असेल, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. व्हेरिएबल रेफरन्स म्हणजे काय? आधीचा व्हेरिएबल त्याचा ॲड्रेस दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल रेफरन्स. इट इज अ न्यू कन्सेप्ट. ही जरी जुनी कन्सेप्ट आहे, ही जुनी कन्सेप्ट आहे अदर लँग्वेजेसमध्ये काय ॲड्रेस आपण स्टोअर करू शकतो, परंतु व्हेरिएबल इट इज अ न्यू कन्सेप्ट. रेफरन्स म्हणजे काय? ॲड्रेस असाइन करणं. आणि व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यूज पुन्हा आपण काय करतो? त्याच व्हेरिएबलला असाइन करतो. लक्षात घ्या, ह्या नवीन कन्सेप्ट आहेत इन PHPमध्ये आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. नेक्स्ट आपल्याला पाहिजे व्हेरिएबल स्कोप. आधी आपल्याला समजलं पाहिजे की व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय. इट इज अ लाईफ ऑफ प्रोग्राम. कोणाचं? तर त्या व्हेरिएबलचं. तो व्हेरिएबल त्या प्रोग्राममध्ये त्याचं लाईफ किती वेळ आहे, एक्झिक्युशनपर्यंत आहे किंवा फंक्शनपुरता आहे किंवा त्या छोट्या छोट्या फंक्शनमध्ये राईट केलं असेल त्यापुरता असं आहे किंवा मल्टिपल फंक्शन जर राईट केलं असेल त्याच्या बाहेरसुद्धा जर असेल तर इट इज अ लाईफ ऑफ त्या व्हेरिएबलचं लाईफ त्या प्रोग्राममधील, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल स्कोप. 4 टाईप आहेत त्याचे इन अ PHP लँग्वेजमध्ये. लोकल स्कोप, ग्लोबल स्कोप, स्टॅटिक व्हेरिएबल
अँड फंक्शन पॅरामीटर. हे चारी आपण स्कोप पाहिलेले आहेत फंक्शनमध्ये स्टोरेज क्लास म्हणून. त्या स्टोरेज क्लासमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल झालेला आहे किंवा ग्लोबल पण आणि लोकल पण. एक्सटर्न किंवा रेजिस्टर क्लास किंवा एक्सटर्नल क्लास किंवा ॲटो क्लास किंवा स्टॅटिक क्लास अशा आपण त्या व्हेरिएबल किंवा स्टोरेज क्लासेसमध्ये इन सी लँग्वेज फंक्शन चॅप्टरमध्ये आपण शेवट पाहिले होते आपण. तर PHP मध्ये व्हेरिएबल स्कोप म्हणजेच काय किंवा कोणती कन्सेप्ट असेल अदर लँग्वेजेसमध्ये व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय, इट इज अ लाईफ ऑफ प्रोग्राम. त्या व्हेरिएबलचं त्या प्रोग्राममध्ये लाईफ कुठपर्यंत आहे. एखाद्या छोटंसं फंक्शन तयार केलं असेल त्याच्यापुरतं असेल किंवा अनेक एखाद्या मेनमध्ये किंवा PHP स्क्रिप्टमध्ये बरेच फंक्शन असतील, मल्टिपल फंक्शन असतील किंवा आपण बराच वेळा कॉल करतो त्यावेळेस त्या व्हेरिएबलचा स्कोप. तर आता इट इज अ सिम्पल लोकल स्कोप किंवा ग्लोबल स्कोप. लोकल स्कोप काय असतो किंवा ग्लोबल स्कोप काय असतो किंवा स्टॅटिक व्हेरिएबल काय असतो किंवा फंक्शन पॅरामीटर म्हणजे काय असतं ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट लोकल स्कोप. What is local scope? लोकल स्कोप म्हणजे काय, व्हेरिएबल इज डिक्लेरेशन. कुठं डिक्लेरेशन केलं असेल, डिक्लेअर इनसाइड अ फंक्शन. इनसाइड अ फंक्शन जर तो व्हेरिएबल त्या फंक्शनमध्येच डिक्लेअर केला असेल तर त्या व्हेरिएबलचा स्कोप म्हणजेच काय असेल, लोकल असेल. फॉर एक्झाम्पल इन अ PHP जर मी फंक्शन यूज केलं वॉटेवर आणि जर मी यूज केला $ऑफ इज इक्वल टू 1 इको $ऑफ A, दिस इज अ लोकल स्कोप इनसाइड अ फंक्शन. कशामध्ये, इनसाइड अ फंक्शन. हे फंक्शन आहे PHP मध्ये मी काय केलं आहे, फंक्शन राईट केलं आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे, ह्या फंक्शनमध्ये हा व्हेरिएबल काय केला, डिक्लेअर केला. इट इज अ लोकल स्कोप. ह्याचा यूज फक्त कुठपर्यंत, ह्याचा लाईफ कुठपर्यंत, ह्या प्रोग्राममधील हा फंक्शन पुरतंच. ह्याच्या बाहेर पडल्यानंतर त्याचा लाईफ संपलं. इट इज अ लोकल स्कोप. लोकल स्कोप म्हणजे काय, इट इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल इज डिक्लेरेशन इनसाइड अ फंक्शन that is called local scope. नेक्स्ट ग्लोबल स्कोप. आता ह्याच्यावरून पाहू आपण. ग्लोबल स्कोप. सेकंड, इट इज अ व्हेरिएबल. हा सुद्धा काय, व्हेरिएबल विच इज डिक्लेअर इन अ आउटसाइड अ फंक्शन. पहा मी काय म्हटलं, लोकल म्हणजे काय, इनसाइड द फंक्शनमध्ये जर डिक्लेअर केला असेल तर त्याला काय म्हणायचं, लोकल. जर मी त्याला काय केलं असेल, बाहेर डिक्लेअर केला असेल तर त्याला काय असेल, ग्लोबल स्कोप. फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करतो त्या व्हेरिएबलला ग्लोबल स्कोप म्हणायचं. हाऊ, इन अ PHP $ऑफ A इज इक्वल टू 1 आणि मी फंक्शन राईट केलं आहे $ऑफ B इज इक्वल टू 1. पहा आता हे फंक्शन आहे, हे काय आहे, फंक्शन आहे. हा जो व्हेरिएबल राईट केला आहे इट इज अ लोकल. इनसाइड फंक्शन असेल तर काय आला तो, लोकल. आउटसाइड द फंक्शन, ह्या फंक्शनच्या काय तो बाहेर आहे, दॅट इज कॉल्ड ग्लोबल स्कोप. परंतु लोकल स्कोपला लिमिटेशन्स आहे. कोणतं लिमिटेशन आहे, ते फक्त त्याचा स्कोप कुठपर्यंत असेल, एवढ्या फंक्शन पुरताच असेल.
जर मला त्याला बाहेर यूज करायचा असेल तर तो यूज होणार नाही. कशामध्ये? तर लोकल स्कोपमध्ये. परंतु ग्लोबल स्कोप हा जर मी बाहेर डिक्लेअर केला तर ह्याच्यापेक्षा जर मेनी फंक्शन असतील किंवा हा फंक्शन असेल किंवा वन फंक्शन असेल किंवा मल्टिपल फंक्शन असेल तर त्याला मी इनसाइड पण यूज करू शकतो, आउटसाइड पण यूज करू शकतो. दॅट इज कॉल्ड ग्लोबल स्कोप. जर त्याला मी बाहेर डिक्लेअर केला आणि त्याला जर मला आत ॲक्सेस करायचा असेल तर वी आर युजिंग द कीवर्ड्स. कोणता कीवर्ड्स यूज करायला लागेल? इट इज अ रिझर्व कीवर्ड्स. कोणता? ग्लोबल. ग्लोबल $A अँड देन इको. पहा, जर मी असं त्याला ॲक्सेस केला त्याचा आउटपुट काय येईल? 1 येईल. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज केली का? नाही. परंतु हा व्हेरिएबल मी कुठे केला आहे? बाहेर यूज केला आहे तर त्याची व्हॅल्यू काय? 1. देन ॲक्सेस द 1. कारण का? तो ग्लोबल आहे. ग्लोबलचं लाईफ कुठपर्यंत? जोपर्यंत हा PHP प्रोग्राम किंवा हा PHP स्क्रिप्ट एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत ग्लोबल व्हेरिएबलचं लाईफ. लोकल व्हेरिएबलचं लाईफ फक्त त्या फंक्शन पुरतंच. प्रोग्राम तुमची स्क्रिप्ट कितीही मोठी असेल तर त्याला बाहेरील यूज काहीही नाही. त्याचं लाईफ फक्त त्या फंक्शन पुरतंच. इट इज कॉल्ड ग्लोबल स्कोप. नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्टॅटिक व्हेरिएबल. आपण बऱ्याच वेळा हा स्टॅटिक व्हेरिएबल किंवा स्टॅटिक स्कोप पाहिलेला आहे आपण. स्टॅटिक व्हेरिएबल आपण सी मध्ये पाहिला होता. आपण जर आपण मल्टिपल कॉल करत असेल फंक्शन इन अ मेनमध्ये तर तो स्टॅटिक व्हेरिएबल जर यूज केला आणि सिम्पल जर व्हेरिएबल यूज केला तर त्याचं लाईफ कुठपर्यंत असेल ते पाहिलं होतं आपण इन अ सीमध्ये. मग स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे काय? तर स्टॅटिक व्हेरिएबल आर दोज व्हेरिएबल which can hold value. Static variable are those variable which can hold काय? the value when function called again. It is a simple thing. Static variable are those variable which can hold the value when function called again. जर एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे मी आणि मी मल्टिपल तेच फंक्शन मी दरवेळेस कॉल करतोय, जर ज्या वेळेस जी व्हॅल्यू चेंज झाली तीच व्हॅल्यू तो काय करून ठेवतो? होल्ड करून ठेवतो. हाऊ? कसं? पाहू आपण. इट इज अ डिफरन्स. एक सिंपल व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबलमध्ये काय डिफरन्स आहे किंवा स्टॅटिक व्हेरिएबल मला केव्हा यूज केला पाहिजे आणि सिंपल व्हेरिएबल केव्हा यूज केला पाहिजे आपण पाहू. इन अ PHP फंक्शन आहे. ह्या फंक्शनला मी मल्टिपल वेळा कॉल केला. ॲड कॉल इट इज अ सम.
इट इज अ सिम्पल फंक्शन आणि 3 वेळा त्या PHP मधून स्क्रिप्टमधून मी कॉल केला. पहा आता ॲड कॉल केला, इथं आला $A, काय त्याची व्हॅल्यू 1 प्रिंट झाली 1, काय आली 1 प्रिंट झाली. देन $A+1 इन्क्रीमेंट केलं, त्याची व्हॅल्यू काय आली 2 झाली. ओके, फंक्शन संपलं. सेकंड कॉल केल्यानंतर पुन्हा काय आला $1. जर मी सिम्पल व्हेरिएबल इथं जर असाइन करत असेल तर तो काय आला, पुन्हा त्याची व्हॅल्यू काय आली 1 असाइन झाली. देन प्रिंट द 1. इट इज अ सिम्पल व्हेरिएबल, नॉट युजिंग अ स्टॅटिक व्हेरिएबल. मी स्टॅटिक व्हेरिएबल घेतला नाही, सिम्पल व्हेरिएबल यूज जर झाला तर कशा टाईपमध्ये एक्झिक्युशन होतंय. नेक्स्ट कॉल केला तर आउटपुट काय आलं, पुन्हा तो 1 काय आला असाइन झाला. जुनी व्हॅल्यू घेत नाही, जो चेंज झाला तो घेत नाही. देन पुन्हा कॉल केला, पुन्हा इथं आला, इथं काय आलता पुन्हा 2 झाला होता. हा तिसरा कॉल झाला, पुन्हा इथं आला तर तो पुन्हा काय आला 1 झाला आणि पुन्हा प्रिंट केला तर 1. पहा, जर मी सिम्पल व्हेरिएबल जर यूज करत असेल तर माझा आउटपुट 1 1 1 आलं. परंतु तोच व्हेरिएबल मी जर स्टॅटिक घेतला, दोज व्हेरिएबल विच होल्ड द व्हॅल्यू, कोणती, ज्या वेळेस मी फंक्शन कॉल करल तीच व्हॅल्यू घेईल. दोज व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलची कॉल झालेली व्हॅल्यू, जुनी व्हॅल्यू. म्हणजे पाहता, जर हाच व्हेरिएबल मी स्टॅटिक म्हणून जर घेत असेल, पाहता कशा टाईपमध्ये आउटपुट येईल. सिम्पल व्हेरिएबल घेतला त्यावेळेस ह्याचा आउटपुट, ह्याचं कॉलिंग काय आलं डिफरंट कॉल, अगेन अँड अगेन कॉल, त्यावेळेस आउटपुट काय आलं 1 1 विदाउट युजिंग अ स्टॅटिक व्हेरिएबल. आता जर मी स्टॅटिक व्हेरिएबल जर यूज केला, तो व्हेरिएबल काय घेतला आता स्टॅटिक केला, तर पहा आता स्टॅटिक व्हेरिएबल म्हणून केला. पहिला कॉल, फर्स्ट कॉल केला, मेमरीमध्ये 1 आहे, प्रिंट झाला 1. A+ झाला, तो किती झाला इन्क्रीमेंट झाला. देन कॉल द सेकंड, त्याचं लाईव्ह PHP स्क्रिप्टचं संपलेलं नाही आहे, लक्षात घ्या. सेकंड कॉल झाला, परंतु आपला स्टॅटिक व्हेरिएबल आहे, कॉल झाला $A1, तर तो 1 घेणार नाही, तर तो काय म्हणतो दोज व्हेरिएबल, कोणता, जो फंक्शनने आधी कॉल केला होता, जो मेमरीमध्ये स्टोर आहे आधीचा, तोच घेईल. दॅट इज कॉल्ड स्टॅटिक व्हेरिएबल. तर हा घेणार नाही, कारण का इट इज नॉट अ सिम्पल व्हेरिएबल, इट इज अ स्टॅटिक व्हेरिएबल. काय आला तो, इथं येईल, काय होईल प्रिंट, जुनी व्हॅल्यू काय आहे 2 आहे, प्रिंट केला 2 झाला. देन इन्क्रीमेंट 3. नेक्स्ट कॉल, तिसरा कॉल केला, इकडं आला स्टॅटिक व्हेरिएबल $A1, हा घेणार नाही, तो काय म्हणतो मेमरीमध्ये दोज व्हेरिएबल, कोणता स्टोर आहे 3. देन प्रिंट द 3, देन ++. दॅट इज कॉल्ड स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबलचा यूज कशासाठी, जर मी फंक्शन कंटिन्युअसली कॉल करणार आहे आणि मला तीच जो काय शेवटचं चेंज झाला आहे, कारण मल्टिपल कॉल आहेत माझ्याकडं, आणि ह्या नेक्स्ट कॉलला काय करायचं, आधीची जी चेंज व्हॅल्यू झाली ती जर घ्यायची असेल तर दॅट इज कॉल्ड स्टॅटिक व्हेरिएबल. इट इज अ स्कोप कोणाचा, त्या PHP स्क्रिप्टमधील किंवा त्याचं लाईफ त्या प्रोग्रामचं. जोपर्यंत तुम्ही कॉल करताय तोपर्यंत मी जुनी व्हॅल्यू घेईल. इट इज अ स्कोप कोणाचा, तर त्या स्टॅटिक व्हेरिएबलचा. आणि लास्ट फंक्शन पॅरामीटर. चौथा काय, फंक्शन पॅरामीटर. सिंपल, आपण काय करतो, फंक्शनमध्ये पॅरामीटर असाइन करतो, म्हणजेच काय व्हेरिएबल असाइन करतो. दॅट इज कॉल्ड फंक्शन पॅरामीटर. सिंपल फंक्शन आहे $A, $B, दॅट इज कॉल्ड फंक्शन पॅरामीटर. जर मी ॲडिशन केली, C इज इक्वल टू $A, $B, देन इको, आणि हे जे व्हॅल्यू मी काय केल्या
असाइन केल्या, काय फंक्शन 10 20 फंक्शन कॉल झालं, इथं आलं 10 म्हणजे कोण 10, बी म्हणजे कोण तर 20, 10 अधिक 20 30, ह्याला असाइन होईल सीला, आउटपुट काय येईल 30. हे जे काय राईट केलं आपण किंवा हे जे काय असाइन केलं दॅट इज कॉल्ड फंक्शन पॅरामीटर. इट इज अ स्कोप. हा फक्त कसा असेल इनसाइड द फंक्शन, ह्याचा स्कोप कुठपर्यंत ह्या फंक्शन पुरताच, बाहेर नाही. लक्षात घ्या, इट इज कॉल्ड फंक्शन पॅरामीटर. हे आपण व्हेरिएबलचा स्कोप पाहिला म्हणजे त्याचं लाईफ पाहिलं की एखादा व्हेरिएबल जर मी यूज करत असेल तर त्याचं लाईफ कुठपर्यंत असेल. आज आपण ह्या मोठं लेक्चर झालं आपलं, परंतु पूर्ण व्हेरिएबल झाला. हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली रिपीट करून पहा. जर समजत नसेल तर मला पुन्हा विचारा, कारण व्हेरिएबल मला समजलाच पाहिजे. तो PHP कसा टाईपमध्ये डिक्लेअर करायचा आहे, कसा इनिशलाइज करायचा आहे, त्याचे रूल्स मला माहिती पाहिजेत. त्याचा स्कोप कुठपर्यंत असेल हे मला माहीत असावं, तरच तो व्हेरिएबल मी काय करू शकतो, यूज करू शकतो. स्टॅटिकसारखा व्हेरिएबल आहे केव्हा यूज करायचा किंवा सिम्पल व्हेरिएबल आहे केव्हा यूज करायचा इन अ मल्टिपल कॉलिंग टाईम्स, मला ते कळलं पाहिजे. त्याचं लाईफ कुठपर्यंत आहे ते समजलं पाहिजे. त्यानंतर व्हेरिएबल काय असतो हे समजलं पाहिजे. व्हेरिएबल रेफरन्स काय असतो, ह्या 4 कन्सेप्ट आपण आज शिकलो आहे. त्या व्यवस्थित लर्न करा, रीड करा, नोट्स काढा. जर समजलं नसेल तर मला येऊन विचारा किंवा व्हॉट्सअप करा. ओके, थँक्यू.